चला. आता आपण जाऊ सुवर्णाताईंच्याकडं. सुवर्णाताईंच्याकडे लई दिवसातनं चाललोय. टॉपिक-बिपिक सुवर्णाताईंचं बंद केल्यात. शिक्षकांना काही लई मोठं काम आलंय. आमच्याकडे शशिकलाताई सांगायला लागल्यात, शिक्षकांना कसल्या परीक्षाच द्यायच्या आल्यात. ओके. हं. कंटिन्यू. नमस्कार. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी सुवर्णा पाटील. मी कराडहून आहे आणि ही लिंक मला प्रिया भंडारे यांनी दिलेली आहे. खरं तर या 27 फॅमिलीला जॉईन होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे खूप वेट होतं माझं. 86 किलो पर्यंत वेट होतं आणि जेव्हा मी प्रियाला पाहिलं तेव्हा तिच्यातला जो चेंज आहे तो बघितला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी या 27 फॅमिलीला जॉईन झाले. खरं तर एक वेट हा एक मुद्दा होता. शिवाय थायरॉइड हा एक माझा प्रॉब्लेम होता आणि माझी पूर्ण धारणा अशी होती की माझं फक्त वेट हे थायरॉइडमुळं वाढतंय. मग मी काय करणार की वजनावर माझं लक्ष नव्हतं. थायरॉइड माझं कसं कमी होईल ह्याच्यावर मी लक्ष द्यायची. मग मला वाटायचं की आपलं वेट सुद्धा त्याच्यामुळे कमी होईल. परंतु खूप प्रयत्न करून सुद्धा ते वेट कमी झालं नाही. पण ज्या दिवशी मी या 87 फॅमिलीला जॉईन झाले आणि सकस संतुलित आहार घ्यायला लागले, तसं पहिल्या 3 महिन्यातच माझं 11 किलो वेट कमी झालं आणि TSH माझं जे 34 होतं, ते 3 महिन्यानंतर माझं 19 वर आलं आणि त्याच्यानंतर हा प्रवास माझा अगदी आनंददायी आणि हेल्दी होण्याकडे सुरू झाला आणि हळूहळू बघता बघता माझं 6 महिन्यामध्ये थायरॉइड पूर्ण नॉर्मल आलं. परंतु डॉक्टर म्हणले गोळी एकदम कमी करता येत नाही. त्यामुळं गोळी माझी 50 पर्यंत आलेली आहे. 112.5 होती, ती आता 50 पर्यंत आलेली आहे. आणि एक हेल्दी आणि आरोग्यदायी जीवन हे कसं जगायचं ह्या आपल्याला 87 फॅमिलीनं शिकवलेलं आहे. आणि आता एक 8 दिवसापूर्वी मी सगळ्या टेस्ट केल्या. म्हणजे लिव्हर प्रोफाईल असो, किडनी प्रोफाईल असो किंवा HSCRP असो, HbA1c असो, ह्या सगळ्या टेस्टमध्ये जेवढे सगळे 5-6 रिपोर्ट होते ते सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल आहेत. त्यात एकही कुठली डार्क आकडा नाही किंवा एक रेष नाही कुठं किंवा कुठली प्रिकॉशन अशी कुठली नोट सुद्धा त्याच्यात नाहीयेत. म्हणजे ते जे रिपोर्ट बघितले तेव्हा असं जाणवलं की या सकस संतुलित आहारामधून आपल्याला जे आवडतं ते नाही, पण आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते सगळं मिळते. म्हणजे शरीराची जी रिक्वायरमेंट आहे ती सगळी या सकस संतुलित आहारामधून मिळते आणि खरोखर आपण आपल्या जिभेला काय आवडतं त्याच्यावर फार आपलं लक्ष असतं. परंतु शरीर काय मागत असतं हे आपण कधीच बघत नाही. आणि हे फक्त ह्या 27 फॅमिलीत आल्यानंतर कळालं आणि सकस संतुलित आहार घेतल्यामुळं मला ह्या म्हणजे आरोग्यदायी जीवनाकडे माझा चांगला प्रवास सुरू झाला आणि एक हेल्दी आणि चांगलं आयुष्य मी या ठिकाणी आता जगत आहे. आणि मला खूप आनंद आहे की रोज मी मॉर्निंग फ्युएल स्टेशनवर असते. फक्त शाळेची गडबड असते त्यामुळे व्हिडिओ बंद असतो. पण एक फक्त शरीरच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा मी फार सक्षम झाले, की जी नैराश्य होतं, जी निगेटिव्हिटी होती, ती सगळी गेली आणि फक्त माझी नाही. तर हे सकाळी रोज ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांची म्हणजे प्रत्येकाला त्याचं ते ऐकण्याचं एक व्यसन म्हणतो ना, ते लागलेलं आहे आणि अ, सगळेजण उठले की ते ऐकायच्या तयारीत असतात घरातले सगळे. म्हणजे एक सगळ्यांच्या विचारामध्ये पॉझिटिव्हपणा आलेला आहे आणि एक वातावरण आपण म्हणतो ना, जर शरीर आपलं काही कुरकुरत नसेल ना, तर जो आनंद असतो ना, तो आनंद आता घरामध्ये सगळ्यांच्याकडे आहे. कारण शरीर चांगलं आहे, त्यामुळे मन चांगलं झालेलं आहे. थँक मॅडम. येस. चलो जोरदार क्लॅप करू आपण सुवर्णाताईंसाठी. रिअल आहे बरं का. रोज ऐकायला लागलो ना, आकाश आणि कुंभार जरा म्यूट करता. कारण तुमचं तिथलं इकडे आवाज यायला लागलाय सगळा. ओके. हा करा आता. चलो जाऊ आता आपण दिनकर पाटील सरांच्याकडे जोरदार क्लॅप करणार आहोत आपण दिनकर सरांसाठी. कंटिन्यू सर. अनम्यूट करा.